आपली रेसिपी आहे आलूचा पराठा। हा पौष्टिक असा थंडीमध्ये आपण ब्रेकफास्टसाठीही यूज करू शकतो। हा खूप पौष्टिक असतो, गवा आणि बटाट्यापासून बनला असतो। आता आपण बटाटे बॉईल करण्यासाठी ठेवले आहे। बटाटे कट करून त्याच्यात मी मीठ ॲड करत आहे व 4 शिट्टी देऊन प्रेशर कुकर देत आहे। बटाटा शिजला की आपण बटाट्याला जाळीत काढून थंड करण्यासाठी सुद्धा ठेवला आहे। तोपर्यंत मी इथे कांदा आणि मिरची कट करून घेतली आहे। आता मी तुम्हाला तडका दाखवणार आहे पराठ्याच्या आतमध्ये बटाट्याची भाजी कशी बनवतात ती माझ्या पद्धतीने करून खा, खूप छान लागतं। आता आपण पॅनमध्ये तेल गरम झालं आहे, जिरे ॲड केलं आहे। कांदा आणि हिरवी मिरची मी कट करून घेतली आहे, ती सुद्धा मी ॲड केली आहे। इथे अद्रक आणि लसूण बारीक चॉपिंग केलं आहे। अशा पद्धतीने बनवला की खूप छान लागतो। बटाट्याला थंड करण्यासाठी ठेवला की बटाटा एकदम सुटसुटी सुक्का होतो। आता मी बटाटे चुरून ॲड करत आहे आणि त्यानंतर मी मीठ ॲड करत आहे। आता व्यवस्थित चवीपुरते मीठ टाकले आहे। बटाट्याच्या भाजीला मी व्यवस्थित मिक्स करून दाखवत आहे आणि बटाटे मी मॅशरच्या साहाय्याने मॅश करत आहे आणि चाट मसाला सुद्धा ॲड केला आहे। बघू शकता कशा छान पद्धतीने मॅश केला आहे। अशा पद्धतीने मॅश केल्यावरती पराठे एकदम छान व्यवस्थित गोल असे फाटत नाही। हिरवी अशी धनियासुद्धा ॲड केली आहे। इथे मी गव्हाच्या पिठाचं कणिक मळून पराठ्यासाठी दाखवत आहे। 8 आलूचे पराठे बनवायचे होते, त्याच्यामुळे मी 3 कप आमच्या घरच्या असलेल्या 3 कप गव्हाचं पीठ हे कणिक घेतलं आहे। त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे आणि थोडं करून पाणी मी ॲड करून मळून घेतलं आहे कणिक। बघू शकता असं हलकंसं सॉफ्ट असं नरम झालं पाहिजे। त्यानंतर मी लास्टला अर्धा चम्मच तेल टाकून मळून घेतलं आहे। बघू शकता माझं कणिक एकदम सॉफ्ट नरम असं झालं आहे। आता मी गोळे करून दाखवणार आहे। इथे माझं बॅटरसुद्धा ते आलूचा बॅटर आहे ना, ते सुद्धा एकदम सुटसुटीत सुक्का असं झालं आहे। मी असे 2 छोटे गोळे घेतले आहे। मी लाटून थोडं दाखवत आहे। मी एका हाताच्या साहाय्याने कॅमेरा पकडत आहे व मी दाखवत आहे। असा स्प्रेड असं पसरून घ्यायचं त्याच्या आतमधलं बॅटर सारण आणि थोडंसं सुक्कं पीठ ॲड करून दोन्ही साईडनी चपाती असे पॅक करून घ्यायची। चारही बाजूनी चारही कोपऱ्याचे गोल असं 2 मिनटं अशा पद्धतीने उलटा सुलटा करून अशा पद्धतीने असे दाबून चारही साईडचे पूर्ण कोणे असे व्यवस्थित बंद करून घ्यायचे आणि मग थोडंसं पीठ सुक्कं लावून कणिक लावून आपण पराठा मळून घेऊया। अशा पद्धतीने करून बघा, पराठा फाटत नाही आणि व्यवस्थित छान असा गोल आकाराने गोल मस्त पराठा तयार होतो। आता मी पॅन गरम केला होता, ते ऑइल टाकलं आहे। मी पराठा शेकून दाखवत आहे। किती छान पद्धतीने गोल्डन असा दोन्ही साईडनी शेकून घेत आहे। पराठा म्हटला की ऑइल किंवा घी हे लागतंच। हा थंडीच्या टायमाला खूप पौष्टिक असा नाश्ता बनवून खाऊ शकतो आपण। हा खूप पौष्टिक असतो, गव्हाच्या पिठाने बनलेला आणि आपलं पोट नाश्ता केला की एकदम भूकसुद्धा लागणार नाही। 2 पराठे खाल्ले की बघू शकता मी टन करून असं दुसऱ्या साईडने शेकवत आहे, ब्राऊन बनवत आहे। ब्राऊन साईड असा ब्राऊन करायचा। बघू शकता मी आलू दाखवत आहे त्याच्या आतमधलं सारण। आता माझा पराठा रेडी आहे। मी सर्व करून प्लेटमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। किती छान पद्धतीने माझा आलूचा पराठा हा शेकून झाला आहे। अशा पद्धतीने करून खा, खूप छान लागतो। रेडी आहे आपला छान असा सुंदर पौष्टिक आलूचा पराठा। माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा।